नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये। तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे। लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडला जाणारा हा पदार्थ आहे। कुठल्याही पार्टी किंवा लग्न समारंभामध्ये स्नॅक्स म्हणून ओळखला जातो। विशेषतः म्हणजे हा पदार्थ आपण आज पोह्यांपासून बनवणार आहे। चला तर मग रेसिपी पाहूया। तर या रेसिपीसाठी आपण एक मोठी वाटी पोहे घेतले आहे। पोहे स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहे, अगदी सॉफ्ट झाले पाहिजे। त्याचबरोबर 2 मोठे उकळलेले बटाटे किसून घ्यायचे आहे किंवा मॅश करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी किसलेला गाजर, 7 ते 8 बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धी छोटी वाटी हिरवे वाटाणे घ्यायचे आहे। वाटाणे टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते। त्याचबरोबर एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, 1 चमचा धने जिरे पूड घ्यायची आहे, 1 मोठा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे। तुम्ही याचं प्रमाण कमीही करू शकता। 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे मी अर्धा छोटा चमचा लाल तिखट घेतला आहे। तर या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आणि सर्व साहित्य इथं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। जर तुम्हाला वाटत असेल की मिश्रण कोरडं झालं आहे तर तुम्ही यामध्ये 2 चमचे पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण एवढं मिक्स करायचं आहे की त्याचा गोळा तयार करता आला पाहिजे। अशा पद्धतीने त्यातील थोडंसं मिश्रण घेऊन मी गोलाकार पद्धतीने टिक्कीचा आकार देते। तुम्ही याचा आकार रोल प्रमाणे सुद्धा देऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप देऊ शकता। अशा प्रकारे मी सर्व टिक्की तयार करून घेते आहे। सर्व टिक्की इथे तयार करून झाले आहे। आता आपण याला फ्राय करूया। मध्यम आचेवर तेल तापल्यानंतर सर्व कबाब किंवा टिक्की मी इथे दोन्ही बाजूने गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत फ्राय करून घेत आहे। ज्या वेळेस आपण टिक्की किंवा कबाब फ्राय करत असतो तर त्यावेळेस तेल नेहमी मध्यम आचेवरच तापवायचं आहे, अगदी हाय फ्लेमवर नको, कारण त्यामुळे टिक्की आतून कच्ची राहण्याची शक्यता असते। तर तयार झाले आहे आपले पार्टी स्नॅक्स। अगदी लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडला जाणारा पदार्थ आहे। विशेष म्हणजे आपण हे पोह्यांपासून तयार केले आहे। हिरवी चटणी किंवा सॉस सोबत तुम्ही ही टिक्की खाऊ शकता। तुम्ही ही पोह्यांची टिक्की तुमच्या लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवी रेसिपी घेऊन।